हे नाही मला माहिती, कोणाचा अंतर्गत तो त्यांचा प्रश्न आहे. मला लिमिटेड माहिती आहे की ह्या राज्यामध्ये एक IPS जी मेरिटवर पास झालेली मुलगी आहे, ती निष्ठेने तिचं काम करते. दुर्दैव आहे की तिच्या क्रेडेन्शियल्सवर यांनी प्रश्न उपस्थित केले. बस बाकीचे लोक कॉपी करून पास होतील, आम्ही नाही कॉपी करून कधी पास झालेलो. त्याच्यामुळे तुम्ही जे आरोप करता एका सुशिक्षित सुसंस्कृत महिलेवर, जी दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या कर्तृत्वावर तिचं रँकिंग आहे देशाचं, तिच्या 335वर रँकिंग आहे देशामध्ये, ती कुठला परिवारवाद नाही बाई, ती मेरिटवाली मुलगी आहे, तिला मेरिटवारी नोकरी मिळाली. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तिथे तलाट तिच्यावर पहिला आरोप केला की तुझी डिग्री दाखव. हा म्हणजे हा UPSCचा अपमान आहे, तुम्ही UPSCला चॅलेंज करताय. दुसरा मुद्दा की तलाट्याला ही गेलीच कशी, अरे ती पोलीस आहे, ती कुठेही जाऊ शकते. आता तुम्ही पोलिसांना पण जाब विचारणार की जिथे इलिगल काम करत असतात तिथे पोलिसांनी जायचं नाही, हा कुठला निर्णय? ते पोलीस आहेत, ते कायद्यानुसार कलेक्टरचा स्टेटमेंट आहे. एक मिनिट पूर्ण ऐकून तर घ्या माझं. घाईघाईमध्ये कधी कधी काय होतं, मिस इन्फॉर्मेशन बाहेर जाते. काय झालं तर तलाट्याला हाणामारी झाली असा व्हिडिओ कालपासून सगळे लोकमतच्या वर्तमानपत्रात काल ती बातमी छापून आलेली आहे. मी स्वतः वाचली आहे दिल्लीत, म्हणून सांगते. कारण का मला उगाच आरोप करायला आवडत नाही, कुठून आम्हाला मिळालेली इन्फॉर्मेशन ही माहिती असली पाहिजे. लोकमतनी काल ते लिहिलं की महिलेवर तलाट्यावर आरोप झाले, हाणामारी झाली तलाट्याला का तहसीलदाराला. मग तिथून पोलिसांना फोन गेला, ती आली आणि काल तिथल्या कलेक्टरांचं स्टेटमेंट आहे की जी कारवाई तलाठी कोण करत होते आणि पोलिसांची ती योग्यच आहे, हे कलेक्टर म्हणतायत, मी म्हणत नाही. फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.